किनाऱ्यावर परतलेली लाटमधला भाग 15वा आपण बघणार आहोत. आरसा. त्या रात्री मोनिका बदलली. हे बदल बाहेरून लगेच दिसत नव्हते, पण तिच्या शांततेत एक जडपणा आला होता. ती आधीसारखी हसायची नाही. विजय बोलला की जबरदस्ती हसायची. रोहिणी काही विचारायची की काही नाही म्हणायची. पण काही नाही या 2 शब्दामध्येच तिचं पूर्ण आयुष्य अडकून पडलं होतं. विजयला पुन्हा ड्युटीवर जायचं होतं. सुट्टी संपत आली होती. तो शक्य तितका वेळ मोनिकासोबत घालवत होता. एक संध्याकाळी दोघं समुद्रकिनारी गेले. सूर्य मावळत होता. आकाशावर केसरी रंग पसरले होते. विजय वाळूत बसून दूर लाटांकडे पाहत म्हणाला, माहिती आहे, समुद्र मला एक गोष्ट शिकवतो. मोनिका शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिली आणि म्हणाली, काय? कितीही वादळ आलं तरी प्रत्येक लाट शेवटी किनाऱ्याकडेच परतते. त्या शब्दांनी तिच्या छातीत वेदना उठली, कारण तिचं मन मात्र भरकटलं होतं. त्या रात्री विजय झोपल्यानंतर मोनिका पुन्हा आरशासमोर उभी राहिली. खोलीत मंद दिवा पेटला होता. बाहेर वारा वाहत होता आणि ती बराच वेळ स्वतःकडे पाहत राहिली. तिला तिचाच चेहरा परका वाटू लागला होता. ही मी आहे? तिच्या मनात प्रश्न उठला की ही ती स्त्री आहे जिने आपल्या नवऱ्याला मनाने धोका दिला. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अचानक तिच्या नजरेसमोर विजयचा चेहरा आला. त्याचा विश्वास, त्याचं निखळ प्रेम, त्याने तिच्याकडे पाहण्याची पद्धत आणि मग आकाशचे शब्द. काही माणसं इतकी चांगली असतात की त्यांना धोका देण्याचा विचारही पाप वाटतो. आणि त्याने मोनिका कोसळली. ती जमिनीवर बसून रडू लागली. तिला स्वतःचा तिरस्कार वाटत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी रोहिणीने तिला पाहिलं. डोळे एवढे सुजलेत का? मोनिका लगेच नजर चुकवत म्हणाली, झोप झाली नाही. रोहिणी काही क्षण तिच्याकडे पाहत राहिली. तिच्या अनुभवाला वेदनेचा वास ओळखता यायचा, पण तिने काही विचारलं नाही. कारण काही दुःख माणूस स्वतःच बोलायला तयार झाला तरच बाहेर येतात. विजय निघायच्या आदल्या रात्री मोनिका त्याच्याजवळ बसली होती. खोलीत शांतता होती. विजयने तिच्या हातावर हात ठेवला. तू अलीकडे खूप हरवलेली वाटतेस. मोनिका दचकली आणि म्हणाली, नाही तर. तो हलकसा हसला. माझ्यापासून काही लपवत असशील तर सांग. त्या क्षणी मोनिकाचं मन ओरडलं. सांग सगळं, रडून सांग. त्याच्या पायावर डोकं ठेवून माफी माग. पण ओठ मात्र शांत राहिले, कारण तिला भीती वाटत होती. सत्य सांगितलं तर ती विजयला कायमची गमावेल. विजय झोपल्यानंतर ती बराच वेळ त्याच्याकडे पाहत राहिली. त्याच्या चेहऱ्यावर पूर्ण शांतता होती. जणू त्याला अजूनही तिच्यावर पूर्ण विश्वास होता आणि हाच विश्वास तिला आतून तोडत होता. ती हलक्या आवाजात पुटपुटली, तू एवढा चांगला आहेस विजय. पुढच्या दिवशी विजय निघून गेला. जीप दूर नजरेआड आली. मोनिका दारात उभीच राहिली. तिला जाणवत होतं, तिच्या आयुष्यातील सर्वात मोठं वादळ आता सुरू होणार आहे. त्या रात्री पाऊस पडत नव्हता. आकाश पूर्ण स्वच्छ होतं, पण मोनिकाच्या मनात मात्र अंधार होता. ती पुन्हा आरशासमोर जाऊन उभी राहिली. बराच वेळ स्वतःकडे पाहत राहिली. मग हळूहळू आरशाला हात लावला. तिच्या डोळ्यात वेदना होत्या आणि राग होता. त्या स्वतःला शिक्षा देण्याची एक धोकादायक भावना. ती पुटपुटली, जर हा चेहरा नसता तर कदाचित माझं मन भरकटलं नसतं. बाहेर समुद्राच्या लाटा दूरवर आदळत होत्या. जणू समुद्रही तिला थांबवण्याचा प्रयत्न करत होता. पण अपराधाने भरलेलं मन अनेकदा स्वतःचाच शत्रू बनतं. आणि त्या रात्री मोनिका स्वतःपासूनच दूर जाऊ लागली होती. हा होता आपला भाग 15वा. आता भाग 16वा बघण्यासाठी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा.